मी तुमच्याशी एक स्किन केअर होम रेमेडी शेअर करणार आहे. याचाच मोठा ब्लॉग आपला येईल. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा. माझे सगळे कामं झाले होते दुपारचे. फक्त फरची वगैरे पुसायची बाकी होती आणि इकडे मी फरची पुसायला घेतली. बघता बघता इकडे 4 वाजले आणि रानाचा पण ट्युशनचा टायमिंग झाला होता. आकूचा आणि रानाचं इकडे काही असं थट्टा मस्करी एक्सपेरिमेंट करणं सुरू होतं. दुपारचे मुलं आले की त्यांना थोडंसं झोपू देत राहते, कारण मुलं सकाळीच उठतात आणि थकून जातात. त्याच्यामुळे त्याचं झोपून वगैरे झालं आणि 4चा टायमिंग झाला. 4 वाजताच त्याची ट्युशन राहते, म्हणून तो पण त्याचं आवरून इकडे छान तयार झाला. नंतर आकोला पण मला घरी सोडायचं होतं. मी पण तयार झाले आणि नंतर त्याला ट्युशनला सोडून दिलं. ट्युशनला सोडल्याच्या नंतर वाटेतच आम्हाला पाणीपुरीची गाडी दिसली. चल मग म्हटलं इकडे मस्त पाणीपुरी तरी खाऊन घ्यायचं, अशीच इच्छा झाली. मग आम्ही दोघींनी पण इकडे पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली आणि नंतर आकोला घरी सोडायचं असल्यामुळे मग आम्ही घरी तिला सोडायला गेलो. घरी सोडल्याच्या नंतर बघितलं तर ताईने मस्त इकडे हिरव्या शेंगा आणल्या होत्या वाटाण्याच्या आणि त्या मला थोडंसं तेल आणि मीठ टाकूनच आवडतात बरं का. तुम्हाला कशा आवडतात आणि तुम्ही कशा पद्धतीने खाता नक्की कमेंट करा. त्याच्यानंतर मस्त इकडे छान शेंगा वगैरे भाजून घेतल्या आणि आम्ही दोघींनी पण बसून इकडे खाल्ल्या. आकांक्षाला काही इकडे खायचं नव्हतं आणि दुपारचं ती इकडे रेडी वगैरे झाली, फ्रेश झाली. म्हटली मम्मी मला सागरवेणी तरी घालून दे. मला सागरवेणी घालता येते बरं का, बाकी तर येत नाही. आणि नंतर तिला सागरवेणी वगैरे मी इकडे घालून दिली आणि नंतर असं काही आमचा दिवस गेला. त्याच्यानंतर आम्ही घरी रिटर्न आलो, कारण घरात पण बरीच कामं होती. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर सबस्क्राईब करा.